मला 4 शब्द बोलू द्या की श्रीकांत शिंदे साहेबांनी सुद्धा स्टेटमेंट दिलेली आहे की आज मनसे कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेबरोबर आलेली आहे आणि उद्धव ठाकरेंचे 11 नगरसेवक आहेत. त्यांनाही जर यायचं असेल, त्यांनाही जर पाठिंबा द्यायचा असेल, त्यांनाही कल्याण डोंबिवलीचा विकास करायचा असेल, हरकत नाहीये. शेवटी लोकांचा विकास, जनतेचा विकास, वॉर्डाचा विकास आणि शहराचा विकास हे जनतेला अभिप्रेत असतं आणि ते अभिप्रेत असलेलं काम जर कोणाला करायचं असेल ते आमच्यावर येऊ शकतात. आणि श्रीकांत शिंदे साहेबांनी भूमिकाच मांडलेली आहे. मुंबईमध्ये तेही ऐकणं गरजेचं आहे. मुंबईमध्ये महायुती आहे. मुंबईमध्ये महायुती आहे. एकनाथ ठाकरेंच्या मनात जर मुंबईचा विकास करायचा असेल तर किंवा आज रवींद्र चव्हाण यांनी पण मुंबईबद्दलची भूमिका जाहीर केलेली आहे. अमित साटम यांनी जाहीर केलेली आहे. महायुतीचा महापौर बसणार आहे आणि कोणाला वाटतं की महायुती बरोबर आम्हाला जाऊन या मुंबईचा विकास करायचा त्यांचं स्वागत करू आम्ही. बरं, ठीक आहे. आता रविकिरण सर, तुम्ही सगळं ऐकलेलं आहे. ह्या सगळ्याचा काय श्लेष घ्यायचा या महाराष्ट्रानं? आता पुढचे 2-3 वर्ष तर काही निवडणूक नाही, त्यामुळे कुणाला लगेच फटका बसण्याचंही नाही. त्यामुळे सगळ्यांना सगळे मार्ग मोकळे आहेत. हा मेसेज ऐका आणि चीड त्या गोष्टीची आहे ना, ज्या लोकांनी मतदान केलं त्याच्या दुसऱ्या दिवशी जर हे नगरसेवक नॉट रिचेबल होत असतील तर याला काय म्हणायचं? आधी एका वाक्यात सांगतो, सध्या जिथे काहीही करण्यासाठी कसलंही कारण देण्याची गरज नाही त्याचं नाव राजकारण. काही कारण द्यायची गरज नाही आणि कुणी अपेक्षाही ठेवत नाही आता, कारण लोकांना कळून चुकलेलं आहे की राजकारणामध्ये अनाकलनीय आघाड्या निर्णय होत असतात आणि लोक आता हे सगळं गंमत पाहतायत की आज आपण ज्याला मतदान केलं विश्वासाने, ज्याच्या चिन्हावर आपण ईव्हीएमचं बटन दाबलं, तो माणूस दुसऱ्या दिवशी गायब होतो, नॉट रिचेबल होतो किंवा भलतीच युती करतो. आता हे लोकांच्या हळूहळू अंगवळणी पडते. प्रश्न असा आहे की उगाच कोणी कोणाला पाठिंबा देत नाही, एवढं धर्मार्थ राजकारण अजून झालेलं नाही. प्रश्न हा आहे की उद्या सत्तेचं वाटप करत असताना सोबत आलेल्या लोकांना काय मिळणार आहे. कुणीही स्वतःचा फायदा बघितल्याशिवाय कधीही राजकारणात भूमिका घेत नाही म्हणजे नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. डोंबिवलीला, कल्याण डोंबिवलीला जर मनसे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेला जर पाठिंबा देत असेल तर उद्या सत्तेचं वाटप करत असताना त्यांना काय द्यावं लागेल आणि त्याला भाजपाची संमती आहे का? कारण स्थायी समितीचं सदस्यपद असो, सुधार समितीचं सदस्यपद असो, शिक्षण समितीचं असो, हे उगाच मिळत नाही. कोणी कुणाला परमार्थ करायला तिथं बसलेलं नाही. हे भाजपाला मान्य आहे. हे भाजपाला मान्य आहे का? हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि जर भाजपाला मान्य नसेल तर मग मनसेची युती कल्याण डोंबिवलीमध्ये कशी काय होऊ शकते, हे आता उद्या जेव्हा महापौर आणि समित्यांचे सदस्य सभापती निवडले जातील तेव्हा स्पष्ट होईल. राहिला बाकीच्या ठिकाणी तर आपण गमती जमती पाहतच आहोत. अकोटला काय झालं, आज तर हिवरखेडची बातमी आहे. हिवरखेड जिल्हा अकोला, की तिथं तिन्ही पक्ष एकत्र आले, काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भाजपा, तिघांनी एकत्र येऊन. आणि हे कोणी सांगावं, हे अंबादास दानवे यांनी ट्विट केलंय याच्याबद्दल एक्सवर आहे उपलब्ध. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनाकलनीय, अतर्क्य आणि आश्चर्यकारक अशा कितीही घटना घडतील, त्याला काही आधार काही लागत नाही. हे राजकारण विकासासाठी सर, हा जो ध्यास घेतलेला आहे ह्या सगळ्या मंडळींनी, तो विकासाचा ध्यास आहे. पण मुद्दा आहे प्रवीण भाऊ, जर समजा अशा प्रकारच्या आघाड्या युत्या झाल्या मुंबई सारख्या ठिकाणी, आपण मुंबई सारख्या ठिकाणी जर असं काही घडलं, सत्ताधारी विरोधक एकत्र आले, तर त्याला स्थानिक पातळीवरचा निर्णय म्हणता येऊ शकेल का? मी एक राऊंड सगळ्यांचा छोटा छोटा घेतो. नाही, मला वाटतं सगळ्यात प्रथम एक समजून घ्या की आम्हाला विरोधकांना बरोबर घ्यायची आज जर आपण आकडे पाहिले तर गरज नाही. 118 जागा त्या ठिकाणी आमच्या महायुतीच्या आहेत, शिंदे साहेबांच्या आणि आमच्या. त्याच्यामुळे क्लिअर कट मेजॉरिटी 114ची लागते, आम्ही 118 आहोत. त्याच्यामुळे आज आम्हाला गरज आहे का? तर नाही. मी असं त्या ठिकाणी म्हणालो, बरं शिंदे साहेब तिथं आमच्यावर येणार नाहीत असं कोणी सांगितलं का? तेही नाही. या कपोलकल्पित बातम्या आहेत. कोण म्हणतं ते प्रेशर टॅक्टिस आहे, कोण म्हणतं ते हॉटेलमध्ये ठेवलेत. अजिबात मी आपल्याला अत्यंत जबाबदारीने सांगतोय, जबाबदार व्यक्ती म्हणून मनसेला सोबत घ्यायची नाही असू दे ना, पण त्यांनी जर त्यांच्या बरोबर घेतलं, आम्हाला काय पोटात दुखायचं कारण आहे? आमची महायुती अभेद्य असेल. आता उद्या मुंबईत समजा शिंदे साहेबांबरोबर कोण येणार असेल, आमच्याबरोबर कोण येणार असेल, काय अडचण आहे त्याला? परंतु आम्ही त्यांच्या येण्याने आमची सत्ता बनते असं अजिबात नाहीये.
आमचे 118 ऑलरेडी आहेत ना. त्याच्यामुळे तुम्ही जे काय बोलताय ना की कोण येणार कोण जाणार सगळं ताळतंत्र सोडलंय, आम्हाला काही गरज नाहीये. 118चा मॅन्डेट मुंबईकरांनी महायुतीच्या बाजूनं क्लिअर कट दिलेला आहे. सत्ता मुंबईकरांनी महायुतीला दिलेली आहे. आता या उपर आपण जसं मगाशी रवी किरण म्हणाले की कोणाला काय बाबा सत्तेच्या माध्यमातून विकास कामं करायची असतील, कारण शेवटी आता विकासाचं राजकारण रुळलंय. या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी विकासावर मतं होतात दाखवलंय. देवाभाऊनी मुंबईची निवडणूक विकासाच्या डेव्हलपमेंट अजेंड्यावर नेली आणि लोकांनी मेजॉरिटी दिलेली आहे. त्याच्यामुळे विकासाच्या साठी जर कोण एकत्र येत असतील तर आम्ही कशाला ढकलाढकली करायची. पण आम्ही सत्तेसाठी त्यांना बरोबर घेतोय की आमची सत्ता येत नाही, कृपया असं काय डोक्यात आणू नका. आमचे 118 आहे, आमची मेजॉरिटी आहे. सुषमाताई हा आहे, तुम्हाला विकासाची काही चाड नाही का? तुम्हाला नाही जायचं विकासासाठी? नाही अहो, विकासाने डोळे दिपले हो साहेब माझे. इतका विकास झालाय, माझे डोळे दिपून चाललेले आहेत. त्या मणिकर्णिका घाटावर अहिल्यादेवी होळकरांची अतिप्राचीन मूर्ती तोडून जो विकास चाललेला आहे ना, त्या विकासाबद्दल काय बोलावं. आणि महाराष्ट्रातल्या विकासाबद्दल तर बोलूच नाही हो. म्हणजे अक्षरशः गावखेड्यात गेलं ना की असं आपल्याला भीती वाटते. अहमदपूरला, विलासभाई तुम्ही अहमदपूरला जाता खूप वेळा, आपण अहमदपूर वगैरे इकडच्या भागात गेलो ना की असं वाटतं अरे आता आपली गाडी काचासारखी रस्त्यावरून अशी घरघळून पडते की काय, असा विकास चालू आहे. त्यामुळे त्या विकासाबद्दल काहीच बोलायचं नाही. शुचित्व नावाची जी गोष्ट असते, ती शुचित्व नावाची गोष्ट राजकारणात राहिली नाही, हे फार महत्वाचं. आमच्यासोबत कोणी येत असेल तर काय हरकत आहे. म्हणजे उद्या जर एमआयएम म्हटले की आमच्यासोबत येणार आहे, तर भाजपा ओवेसी किती कट्टर हिंदुत्ववादी आहेत याचे दाखले देऊन आणि त्यांचे सगळे भक्तुल्ले हातावर पोस्टी लिहून त्याचं सुद्धा समर्थन करतील, कारण विकासासाठी ते येतील ना. सो विकास फार महत्वाची गोष्ट आहे. तो विकास एकदा कुठे सापडेल त्याची आपण जाहिरात केली पाहिजे की विकास हरवला आहे, जरा एकदा शोधून काढला पाहिजे. बाकी रविकिरण देशमुख सर, तुम्ही काही सांगितलं तर तुमच्याच वाक्यांना संदर्भ धरून त्यालाच कोट करून तुम्ही बोलताय ते वाक्य कसं त्यांच्या उपयोगाचं आहे असं करायला सुद्धा माणसं मागं पुढे बघणार नाहीत. लय अवघड खेळ आहे. म्हणजे माझं स्वतःचं डोकं आता चक्रावून चाललंय या सगळ्यांनी. बरं रवी किरण सर, शेवटची कमेंट. प्रवीण भाऊ बोला, वेळ कमी आहे, माझा वेळ कमी आहे. नाही, मला एवढंच सांगायचं आहे, एवढ्या लवकर वैफल्यग्रस्त आमच्या सुषमाताईंनी होऊ नये. त्यांचं बोलणं होतं, तुम्हाला वेळ दिला पुरेसा, तुम्हाला पुरेसा वेळ दिला. बरोबर, मला एवढंच त्यांचे डोळे दिपावले. विलास एकच मिनिट, सुषमाताई 1 मिनिट. सुषमाताई, तुम्ही मुंबईत आल्यावर मातोश्रीत जशा जाता ना, माझं 1 मिनिट विनंती आहे की मातोश्रीत जाताना तसे तुम्ही अटल सेतूला जा, कोस्टलला जा, मोनोरेल मधनं जा, मेट्रो रेल मधनं जा, बोरिवलीचं टनेल तिकडे सुरू होतंय. अहो मुंबईकर वेडे आहेत का सुषमाताई? हे दिसतंय मुंबईकरांना, तुम्हाला जरी दिसलं नाही, तुम्ही डोळ्यावर झापड मारली असेल त्याच्यामुळे. राहुल, तुम्हाला कोणी अस्पृश्य नाहीये का राजकारणात? सगळे तुम्हाला पण चालतील का? मला एका सुषमाताईंच्या मुद्द्यावर एक बोलायचं आहे, फक्त अर्धा मिनिट बोलतो. प्लीज बोला. सुषमाताईंनी पूर्ण महाराष्ट्राचं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. जर महाराष्ट्रामध्ये एवढी गंभीर परिस्थिती असती तर महाराष्ट्रातल्या जनतेने उद्धव ठाकरेंना स्वीकारलं असतं. अहो, ग्रामपंचायत मध्ये स्वीकारलं नाही. 100 विधानसभेच्या जागा लढून यांना फक्त 20 आमदार मिळाले, यांना फक्त नगराध्यक्ष 7 मिळाले. तिथं आमच्या शिवसेनेला 62 मिळाले. भाजपा पहिल्या नंबरवर गेलं. यंदा आत्ताच्या ज्या महानगरपालिका निवडणुका झाल्या, 14 महानगरपालिकेत उबाटा 0 आहे, 0. ठाण्यामध्ये तर शिवसेना 75 जागा जिंकली, तिथं उद्धव ठाकरे फक्त 1 आले. ज्या ठाण्यात बाळासाहेबांनी शिवसेनेची सुरुवात केली तिथे फक्त 14 जागी. ठीक आहे. फक्त तेवढं फोडाफोडी करू नका. ज्या पक्षात 2 आले असतील, 1 आला असेल, त्यांचा राहू द्या. तिथं सामान्य माणसांनी त्यांना दिले तेवढं निवडून, तेवढं ठेवा. तुम्हाला सत्ता आहेच. पण या चर्चेमध्ये आपण सगळेजण आलात. मला वाटतं ह्याचा सगळ्याचा श्लेष काढायला सामान्य माणूस खूप हुशार आहे. कुणाला काय म्हणायचंय हे त्याच्यापर्यंत बरोबर पोहोचतंय. त्यामुळे त्याचा वेगळा अर्थ काढून तुम्हाला सांगायची गरज नाही. तुम्ही हुशार आहात. आज या चर्चेमध्ये तुम्ही सगळे आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. आशा करूया सामान्य माणसाचं मत, त्याचा अपमान होणार नाही एवढी काळजी घेतली जाईल. बघा, प्रेक्षकांना काय वाटतंय? आपण प्रश्न विचारला होता, कल्याण डोंबिवलीतील प्रयोग मतदारांना रुचेल का? रुचलाय का?
51% लोकांना वाटतं होय, 49% लोकांना नाही वाटतं. लोकांच्याही अंगवळणी पडतंय हा याचा अर्थ आहे का माहित नाही. पण आजच्या बडे मुद्द्याच्या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.